काही तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेतला तर जर एखाद्या माणसाच्या अंगावर जोरामध्ये एक ठोका टाकला तर 10 ते 20 ml रक्त त्याचं जे आहे ते रक्त जमा होतं, म्हणजे ते शिरा तुटून खाली जमा होतं. त्याच्या अंगावरचे, संतोषच्या अंगावरचे जवळपास 150 ते 200 वेळा जोरामध्ये अतिशय अमानवीय पद्धतीने ठोके टाकण्यात आले. आणखी तो जो आरडाओरडा करत होता, मोठमोठ्याने विव्हळत होता, याचे व्हिडिओ कॉल सुद्धा करून इतर कुणाला तरी दाखविण्यात आलेत. तर तपासामध्ये मी विनंती करणार आहे की ज्यांना कोणाला तो व्हिडिओ कॉल करून दाखवला असेल त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. ज्यांनी अतिशय निर्घृणपणे हे 6-7 लोक, ऑलरेडी 6 जण 302 मध्ये आहेत, 7वा 120B मध्ये आहे, आणि हे व्हिडिओ क्लिपिंग म्हणजे व्हिडिओ काढून कोणाला दाखवण्यात आला, इतक्या क्रूएल पद्धतीने मारण्यात आलं, याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि जिल्ह्याचे SP यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पांडकर जे आहेत ॲडिशनल SP आहेत त्यांच्या ते आयो असावेत आणि त्यांनी या घटनेचा तपास करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे आणि पुढच्या 2 किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार, कारण ही प्रक्रिया आहे, कारण ऑलरेडी CID तपासाची ऑर्डर निघालेली आहे, त्याच्याऐवजी स्थानिकच पोलिसांकडनं त्याचा तपास झाला पाहिजे. 100% शासन झालं पाहिजे. मी हे पहिल्याच दिवशी बोललेलो आहे आणि आता तपास त्याच पद्धतीने झाला पाहिजे. यांना हे जे नराधम मंडळी आहे यांना जामीन नाही मिळाला पाहिजे, कारण हे लोक जर सुटले असे मोकळे तर हे इतक्या क्रूएल पद्धतीने एका सरपंचाचा अतिशय किरकोळ गोष्टीसाठी इतक्या भयानक प्रकारे खून करू शकतात. तर हे कदाचित मला वाटतं पुण्यामध्ये जी गँग सापडली होती त्यांनी जक्कल सुतार वगैरे, हे जक्कल सुतार बितार यांना सुद्धा मला वाटतं पाठीमागं टाकते. असं वाटतं जेवढ्यांना आवश्यक आहे तेवढ्यांनाच पिस्तूल दिलं पाहिजे ना. कोणी सोम्या गोम्या उठतो, काही करतो, कोणाचा तरी फोन करायला लावतो, कोणाचा वशिला लावतो, त्याला लगेच पिस्तूल चलायचं. आणि काही लोक शो पीस साठी म्हणून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलचा वापर करतायत. कशाला पिस्तूल पाहिजे? आता मी सांगतो ना, मी 5 टर्मचा आमदार आहे, अजून मला कधी संरक्षणाची गरज पडली नाही. मी अजून म्हणजे पिस्तूलची मागणी केली नाही. मग अगदी सटरफटर जे लोक आहेत, ज्यांचा काही व्यवसाय नाही, ज्यांचा काही त्यांची कोणाशी दुश्मनी नाही, मग यांना पिस्तूल कशासाठी देता? आणि हे लीगल पिस्तूलच्या बाबतीत झालं. इल्लीगल कट्टे बिट्टे, हे छोटाले कट्टे बिट्टे सर्रास काही लोकांच्याकडं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा तातडीने कारवाई झाली पाहिजे. बघा, मंत्रीपद मिळणं न मिळणं हे पार्टीच्या हातामध्ये असतं. तर राज्याचे शीर्षस्थ नेतृत्व हे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे. आणि तुम्हाला हे एक सांगतो की ते आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले. राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, आमच्या पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा साहेब, हे सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील तेवढ्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. मी पण इच्छुक आहे. आणि इच्छुक असून काय उपयोग आहे? जर त्याच्यामध्ये संधी मिळाली तर ठीक, आणि नाही संधी मिळाली तरी ठीक, कारण ते आपल्या काय बापाची पेण नाहीये कोणाच्या. जर योग्यता वाटली तर देतील, नाही वाटली, काही अडचण आली तर देणार नाही. परंतु म्हणजे पिवळ्या हळकुंडाने आधीच पिवळे होणारे आम्ही नाहीये.